सत्तेमध्ये गटबाजी असली तरी माझा गट ज्यांच्यासोबत राहिलेला आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे. काँग्रेस पक्षासोबत असताना काँग्रेस पक्षाला सत्ता मिळालेली आहे. 2012 मध्ये शिवसेना बीजेपी सोबत असताना त्यावेळेला राज ठाकरेंचं मोठं आव्हान असतानाही त्यावेळेला आरपीआयच्या सपोर्टमुळं आपल्याला 2012 मध्ये सत्ता मिळालेली होती. आणि रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे. रिपब्लिकन पक्षाला चर्चेसाठी अद्याप बोलवण्यात आलेलं नाही आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाकडे 73 उमेदवारांनी आपले अर्ज आमच्याकडे सादर केलेले आहे आणि अजूनही काय येणार होते, पण आम्ही सांगितलं की एवढे आपल्याला अर्ज चालणार नाही. पण त्याच्यामधले आम्ही 26 जागा काढलेल्या आहे आणि त्या 26 जागांची यादी जी आहे ही यादी आम्ही चापेम्यांना दिलेली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे, पण अद्याप रिपब्लिकन पक्षाला जागा कोण सोडणार हे काही कळलेलं नाही आहे. एक तर या ठिकाणी मुंबईमध्ये बीजेपी शिवसेना एकत्र येत आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाला बीजेपीच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची माहिती आहे. अद्याप कोणत्या जागा देणार हे काय अद्याप समज नाही आहे. 2 दिवस आता राहिलेले आहे आणि उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला 26 जागा तर आम्ही यादी दिलेली आहे, त्याच्यामधल्या 15-16 तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. एकदा 2002 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले होते आपल्या ग्रुपचे आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला होता. त्यामुळं 1992 मध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये होता. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झालेला होता. त्यामुळे मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद चांगली ताकद आहे, मोठी ताकद आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 15-16 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि भाजपच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची जरी माहिती असली तरी शिवसेनेला आमचा उपयोग होणार आहे. दोघांच्या कोट्यातून आम्हाला 15-16 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व नेत्यांशी आज आणि उद्या भेटणार आहोत. रवींद्र चव्हाण यांची भेट मागितलेली आहे, बावनकुळे साहेबांची भेट मागितलेली आहे. मुख्यमंत्री आज नाही, पण उद्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी आहे, त्यानंतर म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यादी दिलेली आहे. आणि त्यामधल्या 2, 3, 4 जागा अशा तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला डावलू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. एक तर वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकरांची आहे, त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र आलेले आहेत. तर आपल्या दलित मतं जी आहे दलित मतं आंबेडकरी मतं मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीने सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबत ठेवायचं असेल तर काही जागा मला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्ते हे अत्यंत ऍक्टिव्हपणे या निवडणुकीत उतरण्यासाठी तयार आहेत. तर आम्हाला रिपब्लिकन पक्षाला 15-16 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे.